खत लिंकिंगवर कठोर कारवाई करा. पालकमंत्री चंद्रकांत पाटील. जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामपूर्व आढावा. या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक बी बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके वेळीच दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभागाने नियोजनानुसार काटेकोर कार्यवाही करावी असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. जादा दराने खतांची विक्री, लिंकिंग किंवा साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. खरीप जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी जिल्हास्तरीय हंगामपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, आमदार सुहास बाबर, जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, आत्माचे प्रकल्प संचालक अभयसिंह चव्हाण यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी म्हटलं आहे की खरीप नियोजनानुसार खते आणि विविध वाणांच्या उपलब्धतेनुसार दक्ष राहून त्यांचा सर्वदूर पुरेसा पुरवठा होईल. शेतकरी बांधवांची अडवणूक, फसवणूक होऊ नये याची काळजी घ्यावी. येत्या खरीप हंगामात जिल्ह्यात कुठेही अनधिकृत आणि बोगस बियाणे, खतांची विक्री, जादा दर, लिंकिंग किंवा साठेबाजीसारखे प्रकार होऊ नयेत आदी गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक कारवाई करावी. जिल्ह्यात पुरेशी बियाणे आणि खतं उपलब्धता असल्याचं सांगून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी खरीप हंगामाचे नियोजन सादर केले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.